एका वनात एक पारधी राहत होता. त्याने खूप वन्य प्राण्यांची हत्या केली होती. त्यामुळे तो खूप पापी झाला होता. त्याची चाहूल लागली तरी वन्य प्राणी भीतीने थरथर कापत असत. एके दिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधत असताना एका बेलपत्राच्या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्याच्या हाती लागला नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्याचा प्रकार चालू होता. झाडाच्या बुंध्याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला. पण हे पारध्याला माहीत नव्हते, त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्या पिंडीवर बेलाच्या पानाचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व ते पारध्याच्या समोर प्रकट झाले. त्यांना समोर पाहून पारधी आश्चर्यचकित झाला व म्हणाला, महादेवा, मी खूप क्रूर आहे. अनेक वन्य प्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले, पण पुण्याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही. तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात? यावर महादेव म्हणाले, तू हिंसक आहेस. तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे चांगले फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्कार्य केल्यास तर किती फळ मिळेल. पारध्याला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून आपले जीवन जगला. तात्पर्य, एका सत्कृत्यामुळे देखील आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.